नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे। आज आपण छान मस्त तवा अंडा बनवणार आहोत। मस्त साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। झणझणीत आणि चमचमीत असा तवा अंडा आहे। साधा आणि सोपा आहे। चला तर मस्त आता रेसिपीला सुरुवात करूया। बघा, एक मोठ्या आकाराचा मी टमाटर घेतलेला आहे। 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, काही तिखट आणि काही फिक्क्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे आणि 5 ते 7 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर बघा, आपण हे संपूर्ण जे साहित्य घेतलेले आहे याचं छान मस्त आपण वाटण तयार करून घेऊया। बघा, संपूर्ण साहित्य घालूया। पाणी न घालता याचं छान मस्त आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। आणि जर व्यवस्थित वाटण होत नसेल तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये। बघा, अशा पद्धतीचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, मी 5 अंडी कट करून घेतलेली आहे। त्याला लावण्यासाठी आपण तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। आता पॅनमध्ये बघा, मी 1 पळी तेल टाकले, 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे पॅनमध्ये। आता जे आपण अंडी कट करून घेतलेली आहेत ते अंडी घालून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं छान मस्त तेलामध्ये परतून घेऊया। त्यावरती आपण त्याला तिखट आणि मीठ लावून छान मस्त तेलामध्ये परतून घेऊया। तिखट मीठ लावल्याने जी अंडी आहे ना ती अगदी चविष्ट बनतात। आपले तवा अंडा खूप छान असा तयार होतो आपला। बघा, आता हलक्या हाताने बघा आपण याला अलटपलट करायचं आहे। बघा, तिखट आणि मीठ आपण याला लावून घेऊया। याचा जो पिवळा बल्ब आहे तो निघणार नाही याची काळजी घ्यावी। बघा, व्यवस्थित आपण याला तिखट मीठ लावून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं छान मस्त याला तेलामध्ये मंद आचेवर परतून घेऊया। अंडी परतल्यानं तवा अंडा खूप छान तयार होतो। झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। खूप छान ही तयार होते। बघा, खालची बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर आपण हलक्या हाताने ही अंडी व्यवस्थित पलटून घेऊया आणि जी दुसरीकडची बाजू आहे ती सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये आपण शेकून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे। बघा, दोन्ही साईडने अंडी व्यवस्थित शेकून घेऊया। बघा, कुठेही पिवळा बल्ब हा निघालेला नाही आहे। व्यवस्थित त्याला हलक्या हाताने आपण पलटून घेतलेला आहे आणि असं सतत त्याला हलत राहायचं म्हणजे कुठंच तळाला लागणार नाही याची काळजी घ्यावी। बघा, आता अंडी पूर्णपणे परतून झालेली आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। बघा, मस्त व्यवस्थित अंडी परतून घेतलेली आहे आणि तुझा पिवळा जो बल्ब आहे तो सुद्धा निघालेला नाही आहे। त्यानंतर आपण तवा अंड्यासाठी लागणारे मसाले पाहूया। बघा, कांदा घेतलेला आहे, धनिया पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ घेतलेला आहे 1 चम्मच, लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, कोथिंबीर घेतलेली आहे। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर बघा, त्याच पॅनमध्ये मी परत 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे। आता कांदा आपण छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा छान परतल्याने आपला जो तवा अंडा आहे तो खूप छान तयार होतो। त्यानंतर आपण जे मस्त ते मसाल्याचं वाटण बनवलेलं आहे ते घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित मसाल्यापासून तेल वेगळं होईपर्यंत मस्त परतून घेऊया। बघा, व्यवस्थित आपण छान परतून घेऊया। त्यानंतर पावडर मसाले घालूया। मीठ घातलेलं आहे, धनिया पावडर घातली 1 चम्मच, गरम मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि तिखट घातलेलं आहे। आता हे मसालेसुद्धा आपण मस्त यापासून तेल वेगळं होईपर्यंत छान मस्त परतून घेऊया। बघा, मसाले जेवढे छान परतले गेले तेवढा छान आपला जो तवा अंडा मस्त चवीला भन्नाट असा तयार होतो। त्यानंतर बघा, थोडंसं पाणी घालूया आणि याची छान मस्त एक उकळी काढून घेऊया। ही स्टेप केल्याने बघा, मसालेसुद्धा व्यवस्थित शिजले जातात आणि मस्त भाजीवरती तरीसुद्धा छान येते। आणि वरून थोडासा मी कोथिंबीर घालून घेत आहे। आता आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं अशीच याची वाफ काढून घेऊया। 1 ते 2 मिनिटांनी बघा, मस्त तेल वरती आलेलं आहे, मस्त तरंग आलेला आहे तेलाचा आणि मसालेसुद्धा संपूर्ण आपले भाजले गेलेले आहेत व्यवस्थित। त्यानंतर आपण जी अंडी घेतलेली आहेत ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया। बघा, हलक्या हाताने टाकून ही अंडी हलक्या हाताने व्यवस्थित
मसाला पूर्णपणे कोट होईल अशा पद्धतीने आपण फिरून घेऊया. बघा कुठेही यातला पिवळा बल्ब बघा कुठं निघाले नाही आहे. व्यवस्थित ही अंडी आपण मसाल्यामध्ये फिरून घेऊया. बघा छान मस्त आपला तवा अंडा तयार होत आहे. बघा अशा पद्धतीने एकदा तवा अंडा नक्की ट्राय करून बघा. हे मसाल्यामध्ये आपण 1 ते 2 मिनटं मस्त छान परतून घेऊया आणि वरून सुद्धा थोडंसं पाणी घालूया म्हणजे थोडीशी याला ग्रेव्ही तयार होईल. आणि झाकण ठेवून मस्त वाफ काढून घेऊया. बघा मस्त आपला तवा अंडा तयार झालेला आहे झणझणीत. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता आपण डिशमध्ये घेऊया. झणझणीत असा मस्त तवा अंडा तयार झालेला आहे आपला. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. झटपट होणारी रेसिपी आहे. नेहमीची ती अंडा करी खाऊन जर बोर झालेली आहे तर अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान तयार होते. भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा तुम्ही खाऊ शकता. बघा मस्त रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.